आता बारामतीमधून मोठी बातमी। पार्थ पवार आणि जय पवारांची शरद पवारांसोबत बैठक सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानमध्ये तासाभरापासून तिघांमध्ये चर्चा सुरू आहे। विद्या प्रतिष्ठानचे इतर विश्वस्त देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। तर पार्थ पवार आणि जय पवार शरद पवारांसोबतच्या या बैठकीला उपस्थित आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी बारामतीवरून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्या सोबत आहेत। जयदीप, या बैठकीमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे, काय माहिती कळते? माधवी, खरं तर गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील सेंट्रल बिल्डिंग मध्ये ही बैठक सुरू आहे। त्यासोबतच या बैठकीला शरद पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत, सोबतच इतर विश्वस्त देखील आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंतिम संस्कार झाले, अंत्यविधी त्या ठिकाणी झाला। त्या ठिकाणी एक स्मारक बनवायचं आहे अशी गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे। त्या संदर्भात ही बैठक असू शकते। त्यासोबतच जे आहे ते गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या संदर्भात काही चर्चा होते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली। त्या दिवशी पार्थ पवार जे आहेत ते गोविंद बाग या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यानंतर आज जे आहे ती विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी बैठक होती। खरं तर या संदर्भात विलिनीकरणाच्या संदर्भात काही बोलणं होतं का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। यामध्ये गेल्या अजून ही बैठक काही वेळ चालणार असल्याचे आहे ते सांगितलं जाते। नेमकं या बैठकीत काय होतं, काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी एकीकडे अजित पवारांच्या स्मारकाचा मुद्दा आहे, दुसरीकडे विलिनीकरणाचा मुद्दा आहे आणि कौटुंबिक भेट आहे का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार। त्याच्यामुळे वेगवेगळ्या अंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। राज्यभरामध्ये खरं तर शरद पवारांनी जाहीर केलं होतं की अजित पवारांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। त्या अनुषंगाने तयारी देखील झाली होती, मुहूर्त देखील ठरला होता तो 12 फेब्रुवारीचा। मात्र त्याआधीच अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याचं स्टेटस काय हे मात्र समजू शकलं नाही। एकीकडे शरद पवारांच्या गटातील नेते म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे, मात्र जे अजित पवारांच्या गटातले जे प्रमुख नेते आहेत ते या संदर्भात बोलायला तयार नाहीत आणि त्यातच अजित पवार त्यातच जे आहे अजित पवारांचं अचानकपणे जाणं आणि आजची बैठक फार महत्त्वाची मानली जाते। कारण शरद पवार, पार्थ पवार, जय पवार या ठिकाणी एकत्र आहेत, मीटिंग सुरू आहे। त्यामधून समोर काय येतं, कोणती चर्चा पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच यापूर्वी पार्थ पवार एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले होते, मात्र आता हे तिघ जण एकत्र पहिल्यांदाच बैठक घेतात, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष असेलच। जयदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.